आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उरणचे भाजपचे आमदार महेश बालदीजी आहेत। बालदीजी, आपल्या टीव्ही 9 मध्ये खरं तर स्वागत आहे। खरं तर आपल्याच मतदारसंघात आज प्रवासी विमानाची जी लँडिंग होते आहे आणि आपण देखील या अभूतपूर्व सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आलात, काय प्रथम भावना? निश्चित नवी दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक एक टप्पा यशस्वीरित्या पुढे जाते, त्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आनंद आहे। एक एअरपोर्ट होतं तेव्हा 1% राज्याचा GDP वाढतो, 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब मिळत आहेत। माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणारं एअरपोर्ट या नवीन एक यशस्वी चाचण्या पूर्ण करते आणि 17 एप्रिलला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो पाया भरणी केलेली होती त्या दोघांनीच केली होती आणि त्यांच्याच उपस्थितीत नवी मुंबई दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्हाला मिळणार आहे। याच्याहून अजून आनंद काय असेल? खरं तर बालदीजी, आपण पाहतो की या रनवेवरती ऑस्ट्रेलियावरनं खास वाहनं मागवण्यात आलेली आहे वॉटर कॅनन सॅल्यूट करण्यासाठी। आनंद वाटतोय? निश्चित आनंद आहे। हे मागे जेव्हा एअरफोर्सची विमानं आलेली तेव्हाही आलेली आणि आजही येत आहेत, त्याचा निश्चित आनंद। याचा भूमिपुत्रांना किंवा इथल्या ग्रामस्थांना किंवा इथे जे आलेले रहिवासी त्यांना कितपत फायदा होईल? 1 लाख लोकांना जॉब मिळतो एक आंतरराष्ट्रीय विमानतळाने आणि या इथले सर्व जॉब स्थानिक आणि भूमिपुत्रांनाच मिळणार आहेत याची आश्वस्त मी आहे। सिडकोच्या माध्यमातून आणि जे या एअरपोर्ट अथॉरिटी आहे त्यांच्याशी आमचं चर्चा चालू आहे आणि आमच्या कोऑर्डिनेशननी मी आश्वस्त आहे की तो स्थानिक आणि भूमिपुत्रांना जॉब मिळणार आहे। खरं तर बालदीजी, आपण देखील तगदा लावलेला लवकरात लवकर विमानाचं काम पूर्ण व्हावं, मात्र आता प्रवासी विमानाचं लँडिंग होते आणि आपल्या बोलल्याप्रमाणे 17 एप्रिलपर्यंत होतं आहे, कशी भावना? निश्चित आनंद आहे हो। याच्याहून सुवर्ण क्षण काय असेल? आमच्या आयुष्यामध्ये आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवात झालेलं पायाभरणीपासून ते विमानतळ पूर्णत्वापर्यंत आम्ही ज्याचे साक्षीदार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये असे क्षण परत येणार आहेत का? निश्चित सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आणि आपल्या आयुष्यामधला एक आनंद देणारा तो क्षण राहणार आहे। धन्यवाद बालदीजी। आपण पाहू शकतो की नक्की सुवर्ण अक्षर देणारा व तसेच माझ्या आयुष्यातील व माझ्या मतदारसंघात हे जे विमानतळ बनते याचा मला खूपच अभिमान आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे उरणचे आमदार महेश बालदीजी यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।